तर आज मित्रांनो चैत्र पौर्णिमा आहे आणि चैत्र पौर्णिमेनिमित्त माझगावमध्ये गावदेवीची खूप मोठी पालखी असते। जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। बजरंगबली आपल्या समोर आठवड्यावर असतं, तू काय वाटतं तुला? काय नाही, भीती नाही वाटत, कारण की मी 3 वर्षापासून या गोविंदामध्ये। अरे वा, माझगाव ताडवाडीमध्ये ना। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवे या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। आज मित्रांनो तारीख आहे 12 एप्रिल। तर आज आहे श्री हनुमान जन्मोत्सव। तर सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। तर आज मित्रांनो चैत्र पौर्णिमा आहे आणि चैत्र पौर्णिमेनिमित्त माझगावमध्ये गावदेवीची खूप मोठी पालखी असते। आपण गेल्या वर्षी पण आले होतो इथे आणि म्हणजे आज पण भरपूर मोठी पालखी आहे। तर मला लेट झाला आहे, थोडा भरपूर कामं होती घरी आणि त्याच्यामुळे थोडा लेट पण झाला। हनुमान मंदिरात पण गेलो, दर्शन पण घेतलं, तर थोडा लेट पण झाला आहे। पालखी थोडी पुढं पोचली आहे। तर चला आता जिथं पोचले आपण तिथून कव्हर करूया। सो जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। आता आपण आहे डॉकयार्ड स्टेशनला, इथं आपण इंट्रो घेतोय। म्हणजे आता माझगावमध्ये आपल्याला पोचायचं आहे, माझगावच आहे हा पूर्ण। तर चला आता पालखी कुठं पोहोचली आपण तिकडून स्टार्ट करूया। चला, जय भवानी जय अंबे, गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो बघा, इथे श्री गावदेवी पालखी इकडं दिलेली आहे बघा। एक पालखीचं असं एक वैशिष्ट्य दिलं आहे आणि इथं रोड आहे असा मोठा, श्री गावदेवी माता चौक असं पण नाव दिलेलं आहे चौकाला। आता आपल्याला इकडूनच जायचं आहे बघा। आता डॉकयार्ड रोड या इथे आहे, आपण आता इकडनं आपल्याला सरळ जायचं आहे या रोडनी। चला आता पुढे जाऊया। इथंच आहे आपल्याला। आता समोर गणपती बाप्पांचं दर्शन झालंय। उंदीर मामा, लालबागच्या राजाचा विजय असो। बजरंगबली की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो गेल्या वर्षी पालखी मला इथेच भेटली होती आणि यावर्षी थोडी पुढे गेली। आता बघू, याच रस्त्याने मी पुढे चाललोय। मला आवाज तर येतो बँकेचा, बहुतेक पुढेच असेल। तर चला पाहूया कुठे।
तर आपल्या भेटलेले आहे ताडवाडीचे मंडळाचे 8व्या थरातले मानकरी. काय बोलतो 8व्या थरातले 8व्या थरावर असतो तू, काय वाटतं तुला? काय नाही भीती नाही वाटत कारण की मी 3 वर्षापासून या गोविंदामध्ये. अरे वा, माझगाव ताडवाडीमध्ये ना. हां खरंच काय नाव तुझं? अंशुल पेशेरिके. अरे वा, छान छान. चल ऑल द बेस्ट पुढच्या वर्षी, तुला याच वर्षी तुला ऑल द बेस्ट. यावर्षी लागतील का 9? हां नक्की. हां चल ऑल द बेस्ट. काय बोलतो हरीश? काय नाही, हरीश पण भेटलेला आहे आपल्याला. मस्त आहे. हरीश काय बोलशील? मस्त चाललंय. हरीशने आयफोन घेतलेला आहे आणि आयफोन घेतल्यानंतर तुला काय वाटतं शूट करताना? कसं मजा वाटतं? येते, जाम मजा येते. जे आधीच्या मोबाईलमध्ये जे कुठेतरी कमी वाटत होतं, कुठंतरी तुझ्या Zoom पब्लिकला कुठेतरी म्हणजे असं वाटत होतं क्लिअरिटी खूप कमी आहे जरा, म्हणून त्यासाठी त्यासाठी पब्लिकला थोडंसं- चांगलं देण्यासाठी आयफोन घेतलेला आहे. हा चांगला आहे. आणि गावदेवीच्या पालखीचा व्हिडिओ कधी येणार? गावदेवी पालखीचा व्हिडिओ आज संध्याकाळपर्यंत तरी नक्की येणार. नक्की येणार ना? चालेल. चल हा साडी घेतली. आई गावदेवी गावदेवी माते- मातेचा विजय असो. विजय असो. चला चला आता मंदिर आलंय समोर, मंदिरात आपण जाऊया, पाया पडूया. दत्त मंदिरात आलं, चल पुढे जाऊया. बजरंग बली की जय. श्री हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाप्पा मोरया. हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बजरंग बली आपल्या समोर. एक मिनिट. बस येऊ दे सुशांत. लाले ये. मधली जागा घे. मधली एकानीच ओटीवर एकानीच खाली येणार आहे. आई गावदेवी मातेचा. Thank you.
गावदेवी मातेचा जय असो. आवाज नाही जेवला नाही वाटत. नाही. पण गावदेवी मातेचा जय असो. माधव तारवाडीचा 8वा घराचा पुन्हा एकदा भेटलेला आपल्याला. यश नाही. अंशूर भेटलेलं आहे. गावदेवीची पालखी पुढे गेलेली आहे. भरपूर क्राऊड आहे. आई गावदेवी मातेचा सो चला मित्रांनो, आता पालखी इकडनं पुढे आतमध्ये गेलेली आहे. तर आता आपल्याला जायचं पुढे. सो चला मित्रांनो, आपण आता पालखी अटेंड केलेली आहे. पालखी आतमध्ये गेलेली आहे. आता पुढं पालखी दिवसभर असणार आहे, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. सकाळी 8 वाजता पालखी निघली होती. पालखी अजून सुरू आहे आणि आता आपण निघतो. तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय